नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. मालेगाव महायुतीचे अधिकृत उमेदवार दादाजी भुसे यांच्या कार्यालयातून एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यामध्ये काही 12 तरुणांना नोकरीची आमिष देऊन त्यांच्या नावाने नाशिक मर्चंट बँकेत त्या मुलांच्या नावे खाते उघडण्यात आले होते. त्यामध्ये सिराज अहमद नामक व्यक्तीवर छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याविषयी माहिती घेण्यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या हे आज मालेगाव येऊन या प्रकरणाचा योग्य तपास व्हावा म्हणून सविस्तर माहिती घेऊन आज पत्रकार परिषद घेऊन वरील विषयी सविस्तर खुलासा केला. सगळे 12चे 12 तुमचं दुखणं म्हणजे एका ओके मित्र 1 2 3 4 5 एकंदर त्या 12 पैकी इथे किती आहे? मी राहुल गोविंदकाळे. सिराज म्हणून एक व्यापारी आहे. त्या व्यापाऱ्याने आम्हाला सांगितलं का मक्काचा व्यापार करतो म्हणून मी शेतकऱ्यांचे जे बी पैसे येतील खात्यावर ते पैसे तुम्ही काढून द्या आणि 5-50 हजार रुपये किंवा 1 लाख रुपये याच्यावर रक्कम येणार नाही. मला प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जाणे शक्य नाही म्हणून शेतकऱ्यांना तुमच्या थ्रू पैसे काढून दिला असं आम्हाला सांगितलं आलं आणि मार्केट कमिटीमध्ये तुम्हाला कामाला लावून देतो म्हणून असं आम्ही दाखवून आमच्याकडनं त्याने आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे घेऊन बँकेत खाते ओपन करून आणि त्याने आमच्या खात्यांचा गैरवापर करून घेतलेला आहे. सर, तुम्ही परवाच्या दिवशी एक आरोप केला होता मालेगावमध्ये पोट गॅस झालेला आहे, तरुणांची फसवणूक झालेली आहे कोट्यावधीची. आज तुम्ही मालेगावला भेट दिली, का तुमचं म्हणजे भेट देण्याचं कारण काय आणि काय तुमचं म्हणते? मी आरोप करत नाही कधी. मी गुन्हेगारनी जो गुन्हा केला तो त्याची माहिती देतो. या घोटाळ्याचा FIR झालेला आहे. ईडी, इन्कम टॅक्स विभाग, निवडणूक आयुक्त, CBI, राज्य सरकार, इकॉनॉमिक ऑफेन्स विंग, कंपनी मंत्रालय, रिझर्व्ह बँक यांनी याची चौकशी सुरू केली आहे. निवडणुकीत फक्त 22 दिवसाच्या अंतरात 1.25 कोटीहून अधिक रुपये देशभरातल्या 9 राज्याच्या 200 बँक ब्रांचेस मधून छोट्या छोट्या लोकांच्या खात्यात जमा झाले. ज्यांनी आयुष्यात कधी ज्यांच्या बँकेत 2-5-10 हजाराचा व्यवहार बघितले नाही त्यांच्या खात्यात 10-10, 15, 20-20 कोटीचे व्यवहार. हे पैसे अवघ्या 4 दिवसात काढून घेण्यात आले आणि हवाला ट्रान्झॅक्शननी महाराष्ट्राच्या अनेक शहरात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर येथे जवळजवळ 110 कोटी पाठवण्यात आले. आणि हे सगळे उद्योगधंदे करणारा सिराज मोहम्मद हारून मेमन ज्या व्यक्तीचं मी दुकान आणि त्याची माहिती घेतली की ज्याची ऐपत 5-10 कोटीची नाही, तो या लोकांचे या तक्रारदार जे 12 तक्रारदारनी मला पूर्ण कथा माहिती दिली, तर हे सिराज अहमदचं काम नाही आहे. हे जयेश मिसाळचंही काम नाही. सिराज हा एक प्यादा आहे, एजंट आहे. कारण की देशभरातील 9 राज्यात 250 ते 200 गावात ना 2200 क्रेडिट एंट्रीज 110 कोटी रोख रक्कम काढून ठिकठिकाणी वोट जिहाद करणाऱ्या संस्थांना, नेत्यांना, लोकांना हवालाने पाठवणं
एवढी कॅपॅसिटी सिराज अहमदची नाही आहे. म्हणून मी प्रत्यक्षात मालेगावला आलो आहे. माजी गृहमंत्री मान्य अमित शहाजी यांच्याशी पण खूप विस्तृत चर्चा झालेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गेले 4 दिवस मी चर्चा करीत आहे, पाठपुरावा करीत आहे. याचा मागे आंतरराष्ट्रीय कोणती तरी ताकद आहे की ज्याचं एवढं मोठं मायाजाळ आहे. हा पैसा निवडणुकीत वोट जिहादसाठी वापरला जात आहे. हा पैसा आला कुठून, गेला कुठे, याचा तपासात गती आणली पाहिजे. आणि मला विश्वास आहे की या सगळ्या संस्था मिळून याचा मागचा जो मेन सूत्रधार आहे त्याला शोधून काढणार. सर काय मागणी कराल तुम्ही? एक तर हे निर्दोष 12 लोक आहेत. मी पोलीस पासून, इन्कम टॅक्स पासून, सीबीआय असो, ईडी असो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असो, महाराष्ट्र पोलीसचा आर्थिक गुन्हे विभाग, या सगळ्यांना प्रार्थना करतोय. या गरिबांना फसवण्याचं पाप त्या सिराजनी तर केलंच, पण नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकचा मालेगाव शाखेचा अधिकारी आहे आणि बँक ऑफ महाराष्ट्राचा इथला जो अधिकारी आहे त्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे. आणि या कटात सहभागी आहेत. या गरिबांना जेलमध्ये टाकण्याचा सिराजचा आणि सिराजचा मागे जी अदृश्य शक्ती आहे, तर या निर्दोषांवर यांच्यावर जे चौकशी विचारपूस करायची करा, परंतु मूळ सूत्रधार आणि हे जे 1.25 कोटी, हे तर 1.25 कोटी तर पकडले गेले. असे आणखीन पण झालं असेल तर त्या सगळ्यांची चौकशी ताबडतोब महाराष्ट्र सरकारने देशातल्या सगळ्यात इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीची मदत घ्यावी आणि याचा शोध घ्यावा. आपण आपल्या ट्विटमध्ये वोट जिहाद म्हटलंय. वोट जिहाद आणि याचं कनेक्शन कसं असेल? यापूर्वी मी असं कधी ट्रान्झॅक्शन कधी ऐकलं नाही, कधीच नाही ऐकलं. तुमच्यापैकी कोणी ऐकलेलं नाहीये. हे सगळं ऑक्टोबर महिन्यात झालं, निवडणूक बॅकग्राऊंडवर झालं. हा पैसा जसा आला आणि जसा गेला, मी जसं सांगितलं सिराज बरोबर मोईन खान आहे, आणखीन एक कोणतरी आहेत, आणि मालेगाव तर वोट जिहादचं केंद्र आहे. तर त्याच्यामुळे हा पैसा तिथे गेला, हे हवालाने गेलेले आहेत. हे मी माहिती देऊ इच्छितो. आपल्याला हे तर दिसत नाही ह्याची काय क्षमता. आणि म्हणून हा वोट जिहादसाठी पैसा गेला, निवडणुकीच्या काळात निवडणुकीत वापरण्यात आलेला पैसा आहे आणि त्याची तीव्र गतीने चौकशी झाली पाहिजे. किती बँक